फायनली कोकण कड्याला पोहोचलोय, पाहूया. चुकण्याची दाट शक्यता असणारा विस्तृत विशाल भागात पसरलेला हरिश्चंद्रगड, जेवढा देखणा तेवढाच अनेक ट्रेकर्सची वाट चुकवणारा हा किल्ला. हे वाट चुकण्याचं मुख्य कारण म्हणजे या हरिश्चंद्रगडाचा हा भव्य दिव्य परिसर. हे त्याचं वरदानही आहे, मात्र नवख्या ट्रेकर्ससाठी हे एक आव्हानही ठरत आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी निघालो आहे. आपण निघालोय टोलारखिंड या मार्गे. किरेश्वर या गावातून आता आपण हरिश्चंद्रगडाच्या वाटेकडे निघणार आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे की आपल्याला खूप सारे पॉइंट्स पाहायला मिळणार आहे तिथे, आणि तिथले अट्रॅक्टिव्ह पॉइंट्स हे इथे ट्रेकर्सचं येण्याचं मुख्य आकर्षण आहे. सो चला सुरुवात करूया. एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही त्याच्या आजूबाजूच्या काही खुणा लक्षात ठेवता, त्याचप्रमाणे गडांवर गेल्यानंतर या काही खुणा अशा लक्षात ठेवायच्या जेणेकरून तुम्ही रस्ता भटकण्याची शक्यता कमी करू शकता. अशा प्रकारे एकमेकांचं मनोरंजन करत आम्ही हा ट्रेकला अधिक मनोरंजित करत होतो. बघा, हे आपले मानव निर्मित कचरा, ही प्लास्टिकची बॉटल, याने काय होतं आता तुम्हाला जाणवणार नाही, पण हळूहळू किल्ल्याचं सौंदर्य संवर्धन करणं आपल्या हातात आहे. असा कचरा ठेवला तर हळूहळू ह्या गोष्टींचं पावित्र्य नष्ट होतं. सो तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हाही या गडांवर याल, कोणत्याही ठिकाणी जाल, आपला कचरा आपली जबाबदारी म्हणून तुम्ही प्रत्येक तुमची वस्तू, तुमचा जोही कचरा तुम्ही सोबत आणताय तो घरी घेऊन जा, तुमच्या बॅगांमध्ये टाका आणि हा जो तुमचं पर्यटन आहे ते अजून छान करा. हरिश्चंद्रगडाची खासियत म्हणजे या वळणदार वाटा. या तांबड्या लाल मातीमध्ये आपण ज्यावेळी वाट काढत पुढे जात असतो तेव्हा हा हरिश्चंद्रगड खूप जास्त आवडू लागतो. या वाटा कधी पुढे जातात आणि कधी आपल्याला रस्ता दाखवतात कळत सुद्धा नाही. तर मित्रांनो, आपण हा 10-15% ट्रेक पूर्ण झाल्यानंतर आपली ही अशी अवस्था झाली आहे. मात्र आम्ही थोडं उन्हाळ्यात येऊन गेल्यामुळे आम्हाला इतका काही त्रास वाटत नाहीये आणि आमची रोज एक्सरसाइज असते, त्यामुळे आम्हाला हा ट्रेक काही इतका अवघड जात नाहीये. खूप मजा येते आणि आजूबाजूला तुम्ही ऐकू शकता इतका सुंदर किरकिरांचा आवाज आहे की आपल्याला निसर्गात आल्याचा चक्क इतका सुंदर अनुभव येतो आणि खूप जास्त एकांत वाटतो. ऑफकोर्स तुम्ही वीकडेजला आलात तर हा अनुभव घ्यायला मिळेल. वीकेंडला अशीच भरमसाठ गर्दी असणार आहे आणि सो वरती गेल्यावर खरं तर पाहूया की खरंच खूप गर्दी आहे का, की वीकडेजला यायचा आमचा काहीतरी फायदा झाला. हे काही प्रिकॉशन्स आपल्याला वरती जाताना आपण घेऊ शकतात. ओडोमॉस जर तुम्ही खरेदी करू शकलात तर तुम्ही ओडोमॉस नक्की लावून जा, कारण इथे आपल्याला डास चावण्याची खूप जास्त शक्यता असते. आणि वरती अशा काही प्रिकॉशन्स नाहीये. टेंट वगैरे मध्ये झोपायला लागल्यामुळे आम्ही हे प्रिकॉशन्स घेत आहोत. अमोल, तुला काय वाटतंय? मी येताना हे ओडोमॉसचं क्रीम आणलं. येस, मी तसं तर काही घरी कधी लावत नाही, पण इथं आल्यानंतर ते कंपल्सरी लावायचं लागतं, कारण की इथं डास चावू शकतात. त्याबरोबरच इथं छोटे मोठे किडे असतात जे विषारी असतात, जे आपल्याला माहितच नसतात, ते चावू शकतात. त्यामुळे लावायला हरकत नाही. आणि जे माशा वगैरे छोट्या छोट्या त्या आपल्या डोक्याच्या मागे फिरतात, ते आपण हे ओडोमॉस लावल्यामुळे आपल्या मागे येणार नाही. येस, ओडोमॉसचं हे प्रमोशन इतक्या सुंदर रीतीने केल्याबद्दल धन्यवाद अमोल. चला जाऊया. ओडोमॉसच्या तर्फे तुम्हाला एक वडापाव. तिथे जायचं आपल्याला, त्या पट्ट्याच्या तिथे. काय सुंदर व्ह्यू आहे हा.
आणि यासाठी तर आपण हा सगळा अट्टाहास करत असतो. आता मात्र ऊन प्रचंड आहे. आज आम्हाला आफ्टरनून ट्रेक करून पाहायचा होता. तसंही आम्हाला सूर्यास्तापर्यंत वरती पोहोचायचं आहे. सो लेट्स सी. इथे जाताना तुम्हाला असे बाण दिसतील, ज्या मार्गे तुम्ही हा प्रवास खूप सोपा करू शकता आणि ट्रेक इझिली कंप्लीट करू शकता. अशा पद्धतीने इथे वाट चुकण्याची शक्यता असते. मात्र इथे रिबन बांधल्यामुळे आपल्याला ही दिशा लगेच कळते आणि आपण इकडे उजवीकडे वळतो. ती पुन्हा काय माहिती आहे का, असं वर आलं ती डोंगर दिसा हे करतं, तिथून पुन्हा वरून दिसायला खाली जागा आहे. एक्झॅक्ट तिकडे जायचं, लांब सरळ चालत जावं लागतंय. इथून डोंगरवर चढायचा आणि असं जातं. ह्या डोंगर हरिश्चंद्रगडाचा जो मेन डोंगर आहे तो हा आहे का हा सोडून पलीकडे कनेक्टेड म्हणता येईल. कनेक्टेड आहे सगळं. त्या रेलिंग पशी गेल्यानंतर अजून किती वेळ जायचं? त्या रेलिंग पासून ते आपण तिथे गेलो अर्ध्यावर बी नाही, 30%, 35%, 40% समज. तिथून पुन्हा 7% पुढे ठीक आहे. त्या रेलिंगच्या पुढे रेलिंग पर्यंत काय ना काय माणसं जाताना दिसत आहे बघ. नाही पावसात रिस्क आहे फक्त, लय डेंजर स्लिपरी. आता काय रेकॉर्डिंग स्टार्ट केलं की ती काय झालं माहिती आहे का, 100x चाललं नाही. या ठिकाणी आम्ही S24 अल्ट्राचं 100x झूम फीचर यूज करून पाहत होतो की आपल्याला त्या रेलिंगवरची लोक पाहायला मिळत आहे की नाही. कधी गेले होते वरती? काल रात्री. होय. किती वाजता? 8 वाजता तिकडून खाली. होय. रात्री 3 वाजता वरती गेलो. वा वा वा. आणि कुठून आले? नारायणगाव. बर. हो. खिंड या मार्गे आता हरिश्चंद्रगडाच्या जी खिंड आहे तिथे थांबलोय. हा जो आहे तो कोथळे गावाकडून येणारा मार्ग आहे आणि आपण आलोय खिरेश्वर गावातून. सो आता जाऊया आपण हरिश्चंद्रगडावर. आता ही रेलिंग केल्यामुळे आपल्याला खूप चांगला फायदा होतोय आणि त्याच्यामुळे आपण इझिली ट्रेक करू शकतो. ही जरा रिस्की एक ट्रॅक होता, परंतु हा एकदम योग्य पद्धतीने व्यवस्थित प्रिकॉशन घेतले जातात. तर मित्रांनो, या खिंडीतून आपण चढत आलो आहे वरती आणि हा प्रवास तुम्ही बघताय व्हिडिओ मध्ये किती खडतर होता. हा जो एवढा पॅच आहे तो थोडासा रफ आहे, बाकी वरती जाताना आपल्याला सपाट फ्लॅट रान लागणार आहे. हिवाळ्यात ट्रेक करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या डोक्यावर इतका सूर्य नसतो की आपल्याला त्रास होईल. आजूबाजूला हिरवळ असते आणि कंटिन्यू पशुपक्ष्यांचे आवाज असतात आणि हरिश्चंद्रगडावर तुम्हाला खूप जास्त डायरेक्ट सूर्यप्रकाश येईल अशा जागा नाही आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी तुम्ही हा ट्रेक इझिली कंप्लीट करू शकतात आणि जे हार्ड पॅच असतात तिथेही तुमची एनर्जी खूप लागत नाही. त्यामुळे हिवाळ्यातल्या ट्रेकचे हे सगळ्यात उत्तम काही फायदे आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्याय, त्याच्यामुळे आम्ही आता हरिश्चंद्रगडाकडे निघालो सुट्टी घेऊन ऑफिसची. मात्र दिवाळीचा चिवडा काही संपला नाहीये. आमच्या या मित्राने बघा चिवडा घेऊन आला इथे ट्रेक करायला. हेच ते मित्र चिवडा घेऊन येणार आहे. बोला. खायला आलं नाही, संपला नाही घरी म्हणून घेऊन आला. चिवडा गडावर घेऊन यावा, तिथं तरी संपल. इतका चवीला आहे, 8 दिवस झाला खाल्ला नाही. इथं चवीपेक्षा खायला मिळतं हे महत्वाचं आहे. वा. अशी ट्रेक करताना मित्रांना मागे सोडून येण्याचा नादच वेगळा असतो बघा. थोडासा रफ
डिस्पॅच करून आता आम्ही पुढे जातोय. या गडावर येण्यासाठी तुम्हाला सगळ्यात जवळचा मार्ग म्हणजे पाचनाईचा मार्ग, आणि जर सगळ्यात लांबचा मार्ग तुम्ही घेऊ इच्छित असाल, तुम्हाला ट्रेकिंग खूप करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही खिरेश्वर मार्गाने निश्चित येऊ शकता. सो ती खिंड पार करून आम्ही इथे हरिश्चंद्र मंदिराकडे जाणार आहे. ही जी झोपडी आहे इथे आम्ही मागच्या वेळी आलो तेव्हा खूप पाऊस होता आणि इथे आम्हाला चहा वगैरे प्यायलाही मिळालं होतं. मात्र यावेळी इथे काहीच नाही आहे, कारण शनिवार रविवार नसल्यामुळे ही गर्दी कमी आहे. ही गर्दी कमी असल्यामुळे मजा फार येते. हा अर्धा ट्रेक म्हणू शकतो, 50% ट्रेक कंप्लीट झाला आहे आणि आत्ता आम्ही चाललो हरिश्चंद्रेश्वर मंदिराकडे. चला पाहूया किती प्राचीनकालीन मंदिर आहे आणि काय त्याची रचना आहे. हे असे बांध करून दाखवले आहेत जेणेकरून आपण रस्ता चुकू नये. आता आपल्याला बराच तरी रस्ता कापायचा आहे. चला, तुम्ही बघू शकता आम्ही हरिश्चंद्रगडावर चालत असताना ही कारवीची फुलं अजून सुद्धा आहेत, आता वाळत आहेत. परंतु आता आम्ही वाटत येताना पूर्ण लांबपर्यंत नजर जाईपर्यंत सगळी कारवीची झाडं होती. आम्हाला वेळ गेल्यामुळे कारवीची झाडं सगळी सुकून गेलेत, पण अजून हे काही प्रमाणात कारवीची झाडं दिसतातच. निसर्गातील पानाफुलांशी मुका संवाद करत आम्ही डोळ्यांना अगदी नयनसुख देत होतो आणि आमची पावलं इतकी झपाझप पुढे जात होती, कारण आम्हाला पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टींचे वेध लागले होते. होय, किती घेता तुम्ही गायडचे? मग ते मुक्कामाला जर आलं 2000 रुपये. तुम्ही 3च आहेत का? हो हो, बरं. मोठ्या पट्ट्यात पसरलेला हा हरिश्चंद्रगड कुशीत अनेक कथा घेऊन उभा आहे. या गडावर 6 जण भरकटले होते, त्यातल्या एकाचा मृत्यू झालेला ही वर्षभरापूर्वीची बातमी सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात हरिश्चंद्रगडावर जायचे, अरे बापरे, ही प्रतिक्रिया येणं साहजिक आहे. मात्र काळजीपूर्वक आणि जर तुम्ही पहिल्यांदा जात असाल तर गाईडच्या साह्याने हा ट्रेक केला तर ही भटकंती नक्कीच तुमच्या लक्षात राहण्यासारखी होते. हरिश्चंद्रगडावरून सूर्यास्त पाहणं याहून सुंदर गोष्ट नाहीये आणि आपण त्यासाठीच इतक्या दूर जातोय. आणि लांबवर तुम्ही पाहताय झोपडी दिसायला लागली आहे. सो आपल्याला तिथे जायचंय. सो पटपट पावलं उचलूया. हीच ती कारवीची फुलं ज्यावेळी आता मध्ये कारवी महोत्सव या नावाने लोणावळ्यात प्रचंड गर्दी झाली होती. तर तुम्ही पाहताय कारवी खाली पडायला लागली. याचा सीझन संपत आलाय आणि आता खरं तर सोनकीचा सीझन स्टार्ट झालाय. मात्र ही कारवी अशीही पाहताना खूप भारी वाटतंय. खूप वेगळा अनुभव आहे. ती झोपडी जी मी लांबून दाखवली होती आणि आता आपण त्याच्या जवळ पोहोचलोय आणि आता आपल्याला दिसणार आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिर. इथे आल्यानंतर मला कळलं की या गडावर पोहोचायला तब्बल 15 ते 20 वाटा आहेत आणि मग तरीही ते 6 जण कसे चुकले हे माझं कोडं इथल्याच एका स्थानिक व्यावसायिकाने घालवलं. वाटते बरं. सदरे घाट
त्याच्यानंतर बैलगाठी इकडनं हो आमचा पाचना इकडनं खिरेश्वर हा आणि त्याच्यानंतर इकडनं जुन्नर दरवाजा. कोथोड नाही 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 कोथोड म्हणून आहे ना कोथळे हा टोलर खिंडा तिथून असं इथं मंदिर आहे. हो तर लई रस्ते 7, 8, 10, 12 मग ती पोरं कशी चुकली राव एवढं रस्ता जर होतं खाली जायला तर ते धुका पाऊस त्यांना लक्षात आलं नसेल अंदाज ना दिसलंच नाही ना. आणि रात्र 10-11 वाजता भरकटले ते ना पावसात. ते टेकडीच्या समोर त्या साईडला गेले ते. हा तिकडे उतरायला जागा नाही नेमकं त्यांना काही कळत नव्हतं कुठे जाऊन. नाही पण इथं आल्यावर लक्षात येते बरं का ती खरंच चुकल्यावर अरे एवढा मोठा भाग आहे, एवढा मोठा पट्टा आहे हा. धुक्यामध्ये काय दिसत नाही. आपण इथे आपल्याला झोपडी पण दिसत नाही इतका धुका राहते. पावसाळ्यात मी येऊन गेलोय पडत्या पावसात येऊन गेलोय मी तुमचं पावसाळ्यात वीज असते ना चालू राहते कंटिन्यू. बरं आता शनिवार रविवार मात्र गर्दी लय असत. पण आता कमी झाले जरा पावसाळ्यात जास्त होते. हा पावसाळ्यात लोक जास्त ट्रेकिंग येतात पण आता मजा आहे की उलट आता एवढ्या भारी ह्याच्यात नाही येतात ज्यांना यायचं ते शनिवार रविवार कॅम्पिंगला राहते. फायनली पोहोचलोय आम्ही मंदिराजवळ आणि मस्तपैकी इथे 1 तासाभराचा वेळ घेऊन आम्ही मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गडावर लाईट नसते, त्यामुळे तुम्हाला चार्जिंगची सुविधा नसणार आहे. इथे प्रत्येक गोष्ट सोलारवर केली जाते, त्यामुळे त्याची काळजी घेऊन बॅकअप ठेवा. तर अशा प्रकारे आपण पोहोचलो हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ. हा या ट्रेकचा 80% भाग आम्ही कंप्लीट केला. इथून आम्हाला फक्त 20 मिनिटं जायचं आहे आणि त्यानंतर आपण कोकणकड्यापर्यंत पोहोचणार आहे. पण त्याच्या आधी आपण हरिश्चंद्रेश्वर हे मंदिर आतून पाहूया, कारण याला अतिप्राचीन इतिहास आहे. आणि इथलं जे स्ट्रक्चर आहे या साईडला तुम्ही पाहू शकता, हे जे कुंड आहे हे अतिप्राचीन कुंड जुन्या ऐतिहासिक गोष्टींसाठी वापरलं जायचं. मात्र काही काळ हे कुंड आता खूप धोकादायक म्हटलं जातं आणि इथे जीवितहानी सुद्धा झाली आहे. सो तुम्ही येत असाल तर थोडं केअरफुली हे ट्रेकिंग करा आणि आनंद घ्या या गोष्टींचा. हरिश्चंद्रेश्वर मंदिरात तुम्हाला अनेक शिवलिंग पाहायला मिळतात. शिवलिंगाबरोबरच इथे श्री हनुमानाची आणि श्री गणेशाची मूर्ती केशरी रंगाने रेखाटलेली आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या या शिळा पाहताना आपल्याला यापूर्वी किती मोठा कालखंड उलटलाय हे याची कल्पना येते. तर असं हे सुंदर हरिश्चंद्रेश्वर मंदिर तुम्ही पाहताय. काय सात्विक आणि किती सुंदर प्रसन्न व्हायचं आहे. इथे प्रत्येक गोष्ट रोज इथे पूजा केली जाते आणि इथलं पावित्र्य खूप सुंदरपणे राखलं जातं. त्याचबरोबर दिवाळी होऊन गेली आहे आणि त्यामुळेच दिवाळीचा हा माहोल आहे. इथे दिवाळीचे दिवे तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि या नागावर मस्तपैकी हे अमृताचे थेंब पडत आहेत. इतका सुंदर हा नजारा आहे. तसं ही मंदिरं आपल्याला नेहमीच शांत आणि थंडावा देत असतात. तसं या ट्रेकनंतर आम्हाला जी निवांत क्षण अनुभवायला मिळाला आहे तो हा इथे हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ. हे शिलालेख पाहताना आपल्याला प्राचीन इतिहासाची कल्पना येते आणि त्यामुळेच इथे आल्यानंतर आपल्याला खूप जास्त नॉस्टॅल्जिक फील होतं. आणि ज्यावेळी तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी येत असतात त्यावेळी तर इथला जो सुंदर माहोल असतो तो पाहण्यासारखा असतो. इथे शिवशंकरापासून गणेश मूर्तीपासून ते तुम्हाला नंदी पाहायला मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला इथे ही अशी काहीशी पद्धत पाहायला मिळते की या पाण्यात अनेक लोकांनी पैसे टाकलेले आहेत. नवस बोलण्याची ही एक पद्धत आहे आणि लोक या ठिकाणाला या मंदिराला खूप मानतात आणि त्यामुळेच इथे ही अशा पद्धतीने कॉइन्स टाकले जातात आपली इच्छा पूर्ण व्हावी याकरता. ही अशी छोटी छोटी कुंड तुम्हाला खूप पाहायला मिळणार आहे
आणि ह्या इथे जे पाणी आहे ना, यात मासे सुद्धा पाहायला मिळणार आहे. बरेच मासे होते इथे आणि मोठे मोठे मासे होते. पाहू शकता तुम्ही इथे पायऱ्या आहेत आणि ही गुहा होती. अजून हे एक मंदिर आहे. इथे ही शिवलिंग आहे, खूप सुंदर आणि खूप प्राचीन मंदिर आहे हे. इथे आल्यानंतर आम्हाला इतका थंडावा आणि इतकं शांत वाटतंय. इथे त्रिशूळ वगैरे ठेवलेले आहेत आणि ही प्राचीन काळातली गुफा दिसते. त्याचबरोबर कुंडा आहे आणि हा आहे नंदी. हा एक मंदिराचा भाग आहे आणि इथे ज्यावेळी मोठा अभिषेक किंवा महाप्रसाद होतो त्यासाठी हे जे सामान ठेवलेलं आहे आणि त्या दिशेने इथे ही रूम वापरली जाते. भगवान शिवाला समर्पित असलेले हे मंदिर केवळ पूजास्थळ नाही, तर या प्रदेशातील समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्याचं प्रतीक आहे. सूर्यास्ताच्या वेळी या काळ्या पाषाणांवर जी सोनेरी किरणं पडत होती त्याने हे देव इतके जास्त ऊर्जादायक आणि प्रभावी वाटत होते आणि ज्यामुळे ते एक जिवंत असल्याचा भास निर्माण करत होते. या ठिकाणी शिवभक्त महाशिवरात्रीला असेल किंवा श्रावण महिन्यात खूप जास्त गर्दी करतात आणि गर्दी करूही का नाही, म्हणजे इतकं सुंदर मंदिर, इतकी प्रसन्नता आणि मेन म्हणजे इतकी शांतता आहे या दगडांमध्ये की ज्यामुळे आपल्याला इथे थोडा वेळ का होईना ज्यावेळी मौन धारण करतो तेव्हा आपल्याला स्वतःचा आवाज ऐकायला मिळतो. आता हरिश्चंद्रेश्वर इथे जाऊन आल्यानंतर आपण जातो केदारेश्वर मंदिरात. चला पाहूया या मंदिराचे जे कन्स्ट्रक्शन आहे, बांधकाम आहे, ते खरंच पडण्यापर्यंत आलंय का किंवा याचं संवर्धन केलं जात आहे का. चला. तर मित्रांनो, आपण आलो केदारेश्वर या गुहेत. हे गुहेतलं जे मंदिर आहे त्याचे 3 खांब पडले आहेत. याले जे 4 खांब आहेत त्यातला जर एक खांब पडला तर कलियुग नष्ट होईल अशा ज्या गावकरी कथा सांगतात, तर ते बघण्यासाठी आम्ही या मंदिरापर्यंत आलोय. चला आतमध्ये जाऊन ह्या मंदिराचा अनुभव घेऊया. पाणी खूप थंड आहे. हो माय गॉड. देवाला भेटणं काही सोपी गोष्ट नसते. तसेच जर तुम्हाला या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायची तर तुम्हाला या बर्फतुल्य पाण्यातून जावंच लागतं. गुहेतल्या त्या मंदिरातून निघून आता आम्ही जाणार आहे कोकण कड्यावर आणि तो इथून आपल्याला मे बी 20-25 मिनिटं लागू शकतात. सो पाहूया, कारण आपल्याला सूर्यास्त मिस नाही करायचा आहे. सो लेट्स गो. मंदिरातून निघाल्यावर कोकण कड्याकडे जाण्यासाठी आपल्याला हा जो पॅच आहे तो चढायचा आहे, जो फार कठीण आहे. चढताना लांब आपल्याला फोटोत व्हिडिओमध्ये इतका कठोर वाटत नाही. सो चला पाहूया, दाखवते तुम्हाला पॅच किती कठीण आहे. ठरलेल्या टाईम मॅनेजमेंटनुसार आम्ही आता 4:30-5:45च्या दरम्यान कोकण कड्याकडे निघालो होतो. तर आता आपण 200-300 मीटरवर आहोत कोकण कड्यापासून. सगळ्यात वेटिंग पॉइंट आहे हा, कारण या पॉइंटसाठी तर एवढा मोठा अट्टाहास असतो. हा 15,000 पावलं आम्ही आत्ता चालत आलोय असं आपल्याला आपल्या स्मार्ट वॉचने सांगितलंय. सो खरंच तितकं चढ उतार होते आणि खूप मोठं चालणं आज झालेलं आहे बऱ्याच दिवसांनी. सो कोकणकडा पाहूया, सूर्यास्त पाहायला मिळणार आहे. चला लवकर.
ही वाट जाते कोकण कड्याकडे. ती जी रेलिंग आहे ती कोकण कड्याची रेलिंग आहे. सेफ्टीसाठी हे केलेलं आहे. इथे मुक्कामाची सुद्धा सोय केलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर इथे मुक्कामासाठी येत असाल तर तुम्हाला इथे टेंट वगैरे मिळतील आणि अगदी रिझनेबल रेट आहेत. आणि हा निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी नक्की इथे येऊ शकता. सूर्यास्ताला वेळ होता त्यामुळे आम्ही या दादांकडे मुक्कामाची चौकशी करण्यासाठी थांबलो. तर मित्रांनो फायनली कोकण कड्याला पोहोचलोय. पाहूया. हो हे खरंच स्वर्ग आहे. हे कमाल आहे. काय अरे तो सूर्यास्त दिसतोय. लय भारी दिसतोय. आई शपथ काय व्ह्यू आहे हा. काय खोल दरी आहे. आई शपथ. हे काय म्हणतात माहितीये का, याच्यावर आपण झोपूनच कोकण कडा पाहू शकतो. म्हणजे याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे तर ही जी कडा दिसतोय ना हा त्यावरच झोपून तुम्ही हा अनुभव घेऊ शकतात. इतका कमाल सूर्यास्त पाहिल्यानंतर आम्ही मुक्कामासाठी तितकेच एक्सायटेड होतो, कारण गडावर मुक्काम करायला कुणाला आवडणार नाही. इथे आलेल्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही ओझं होतं. मात्र इथे येऊन सगळेजण अगदी निवांत क्षण अनुभवत होते. सूर्यास्त पाहून झाला. टेंटची सुद्धा सुविधा झाली होती. मात्र पोटात कावळे ओरडायला लागले होते. शेवटी आम्ही जिथे मुक्काम होता त्यांच्याशी गप्पा मारून स्वयंपाक होण्याची वाट पाहिली. घरी आहे शनिवार रविवार इथं राहतो. घरी. कुठलं गाव? पाच नाही ठरलं गाव इथलं. पाच नाही. हे सगळ्यात सोपा मार्ग वर यायचं ना. तुम्हाला किती वेळ लागतो वर यायला? 1 तास. 1 तास फक्त. इथं आमचं काळीच हातात आलते की दिवस गेला की आपला. आपण निघालो 12 वाजता. एवढं चाललाव ना लय एनर्जी गेली भयंकर. नसतं एवढं मी बडबड केल्या ना वाटाने त्याच्यावर नुसतं चहा जर शिजवेल असता का तर 5-6 जणांना चहा शिजला असतं. एवढं बडबड त्या मागच्या पुढच्या म्हणजे 25 ते 31 डिसेंबरच्या पट्ट्यात जास्त गर्दी असते म्हणायची. एकाच्या पोकाटी एक. टेंट किती आहेत तुमच्याकडे? 70-80 जण. अरे वा. तुम्ही किती मॅनेज करू शकता? 70-80 जण. काय बोलताय? पण मग ही स्वयंपाक बिपाक सगळं बनवायचं. मग किती वेळ लागेल त्याला? आधीच वाट राहते ना. मग मटकीची भाजी आणि बटाट्याची भाजी अशा ह्या मिक्स आणि मस्तपैकी बाजरीची भाकरी खाऊन आम्ही तृप्त होणार आहे, कारण प्रचंड भूक लागली. अशी ही शेकोटी पेटवत आहोत आम्ही, पर मज्जा येणार आहे. जिसे देख मेरा दिल तड़पा, मेरी जान तड़पती है. कोई जन्नत की ओहूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है. दिल ने किया भी है क्या आशिक हूँ मैं, क्या करूँ दिल पे मेरे जो नहीं है मैं क्या करूँ. रात्री इतकी सुंदर मैफिल जमल्यानंतर आम्ही सकाळी उठायला उशीर झाल्यामुळे तारामती आणि बालेकिल्ला इथे जाऊ नाही शकलो. मात्र सकाळचा कोकणकडा सुद्धा आमची वाट पाहत होता. तेव्हा मला पटलं खरं की गिर्यारोहक या सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी हरिश्चंद्र गडाचीच निवड का करतात. अपूर्ण गॅप. तिथून येतच नाही. ही नळीची वाट आहे का? तर सगळ्यात लांबची वाट कोणती सांगा? माझं नाव विजय निगरे, नाशिक. 2018 मध्ये नळीची वाट केली आहे. ओके. हा. 6 ते 8 तास लागतात. हा. 2022 मध्ये इकडे जो आहे माकडनाळ. ओके. 8 ते 12 तास. ओके. किती जण आले होते? ओके. 345 किलो झाले. हा. अरे बापरे, 345. हा. 8 आहे. एम केलं तुम्ही, हे केलं असेल क्लाइम्बिंग. हा. स्टे केला मदनला. हा. हा. आता त्यांची रेंज ट्रेक करतो. गड झाले आता रेंज ट्रेक 30 किलोमीटरची रेंज ट्रेक करतो. अच्छा. वा. चालेल. थँक्यू.
कोकणकडा मी इतका मनसोक्त पाहत होते, म्हणजे काल संध्याकाळी कोकणकडा पाहून झाला, आज सकाळीसुद्धा मी तो इतका भरभरून पाहत होते आणि तो आहेच इतका आकर्षक, इतका वेगळा, कारण महाराष्ट्रातील हा सगळ्यात उंच कोकणकडा आहे आणि हे हरिश्चंद्रगडावरील सगळ्यात मुख्य आकर्षण आहे. कड्याची सरळ धार 1700 फूट असेल तर पायथ्यापासून कड्याची उंची साधारण 4500 फूट भरते. नमस्कार मंडळी, हरिश्चंद्रगड हा सह्याद्रीतील खूप लोकप्रिय आणि ट्रेकर्ससाठी खूप महत्त्वाचा किल्ला आहे. याचा अतिप्राचीन काळात सुद्धा हरिश्चंद्रगडाचा उल्लेख आपल्याला आढळतो. आणि काल आम्ही इथे पोहोचलो, संध्याकाळच्या वेळेत पोहोचलो, सूर्यास्त अनुभवायला मिळाला. खूप सुंदर संध्याकाळ काल आम्ही अनुभवली. परंतु संध्याकाळ जास्त झाल्यामुळे काही शूट केलं नाही. मात्र सह्याद्रीचा किंवा कोकणकड्याचा जो भाग आम्हाला अनुभवता आला नाही तो आम्ही आज फील करतोय. ज्यावेळी सकाळी 7 ते 8 दरम्यान आपण कोकणकडा पाहतो तेव्हा सूर्याची किरणं जसजशी माकडनळी असेल किंवा ह्या दुसऱ्या वाटांवर पडतात तेव्हा आपल्याला वेगळा कोकणकडा पाहायला मिळतो. आणि तो जसजसा अदृश्य असलेला कोकणकडा अदृश्य होत जातो तेव्हा जो अनुभव असतो तो खूप खूप कमाल असतो. सो तुम्ही येत असाल तर हिवाळ्यात हा ट्रेक करून पहा, मजा येईल नक्की. या काकांनी आजवर अनेक ट्रेक केले आहेत आणि त्यांचा विश्वास आहे कॉस्ट कटिंगवर, त्यामुळे ते स्वतःबरोबर पाणी आणि मॅगी या गोष्टी सोबत ठेवतात, त्याचबरोबर टेंटही सोबत ठेवतात. कोकणकडा पाहून आम्ही आता नाश्ता करतोय. मस्तपैकी पोटभर पोहे खाऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार आहे. परतीचा प्रवास सुरू करण्याआधी उजव्या हाताने कोकणकडा कसा दिसतो यासाठी आम्ही या दिशेने वळालो. या बाजूने कोकणकडा पाहताना मला लक्षात आलं की का गिर्यारोहकांसाठी कोकणकडा हे मुख्य आकर्षण आहे, कारण तो प्रत्येक ठिकाणाहून वेगवेगळ्या नजरेस पडतो. अर्ध्या किलोमीटर परिघाचा आणि वाटेसारखा अर्धगोलाकार असलेला हा रौद्र भीषण मात्र तितकाच सुंदर कोकणकडा एकमेव द्वितीय आहे. इथेच तुम्हाला महाराष्ट्रातील सगळ्यात उंच कोकणकडा, कलियुगाचा भार कुशीत घेतलेले शिवमंदिर इथेच तुम्हाला पाहायला मिळते. हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा या दोन्ही गोष्टी फक्त पाहून किंवा ऐकून समाधान मानण्याची ठिकाणं नाहीत. इथे तुम्ही प्रत्यक्षात याल तेव्हा जे अनुभवणार आहात त्यासारखी सुंदर गोष्ट कोणतीच नसणार आहे, कारण हा खूप पर्सनल, खूप मनाला सुख देणारा आनंद आहे आणि तो कुठे वाटता येत नाही, तो फक्त सांगितला जातो. त्यामुळे हा अनुभव मिस करू नका. सो कोकणकड्याचा पाहुणचार घेऊन आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. इतकी सुंदर डेप्थ आणि इतका सुंदर सह्याद्री पाहायचा असेल तर तुम्ही हरिश्चंद्रगड मिस करू नका. या हिवाळ्यातच या आणि या आत्ताच्या निसर्गाचा अनुभव घ्या. इतकी भारी थंडी आणि अतिशय उत्तम टेंटची सुविधा सगळं आहे इथे, त्यामुळे तुम्ही विथ फॅमिली येऊ शकतात. सो आजच या, आजच एन्जॉय करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड स्टे ट्यून. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मला असेच सजेशन्स देत राहा. थँक्यू.